Hello students, in this video we are going to discuss conditions for obtaining well-defined and steady interference pattern. The next point is methods for obtaining coherent sources. First one is Lloyd mirror and second Fresnel biprism, and the last point optical path. Okay. First of all, we will see the conditions for obtaining well-defined and steady interference pattern. स्टेडी आणि वेल डिफाइन्ड इंटरफेरन्स पॅटर्नसाठीच्या कंडिशन कोणत्या आहेत त्या आपल्याला सर्वप्रथम बघायचे आहेत. फॉलोइंग कंडिशन्स मस्ट बी सॅटिस्फाईड फॉर स्टेडी अँड क्लिअरली व्हिजिबल इंटरफेरन्स पॅटर्न. आता ह्याच्यामधली पहिली जी कंडिशन आहे ती कोणती आहे पहा. द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहरंट. म्हणजे जे दोन सोर्सेस आपण इंटरफेरन्ससाठी वापरणार आहे ते कसे असले पाहिजेत, कोहरंट सोर्सेस असले पाहिजेत. आता कोहरंट सोर्सेस म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. दिस इज द इसेन्शियल कंडिशन फॉर गेटिंग सस्टेन्ड इंटरफेरन्स पॅटर्न. द वेव्ज इमिटेड बाय टू कोहरंट सोर्सेस आर ऑलवेज इन फेज or have a constant phase difference between them at all times. To have coherent sources, they must be derived from a single source. म्हणजे एका सोर्सपासून ते दोन्ही सोर्सेस जर मिळवलेले असतील तर ते दोन सोर्सेस हे कोहरंट सोर्सेस असतील. आता कोहरंट सोर्सेस कुणाला म्हणायचं तर ज्यांच्यामधला फेज जो आहे तो कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट फेज असला पाहिजे. फेज डिफरन्स जो आहे तो कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. ऑल टाईम म्हणजे पूर्ण वेळ तो कॉन्स्टंट राहायला पाहिजे. असे जर सोर्सेस असतील तर त्यांना कोहरंट सोर्सेस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ना सेकंड कंडिशन आहे द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. आता दोन सोर्सेस जे आहेत लाईटचे ते आणखी कसे असले पाहिजेत तर मोनोक्रोमॅटिक असले पाहिजेत. आता मोनोक्रोमॅटिक सोर्सेस म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. बघा काय म्हटलं बघा, द टू सोर्सेस ऑफ लाईट are said to be monochromatic if the light waves emitted by them have same wavelength. The position of the fringes as well as the width of the fringes depend on the wavelength of the light, and the fringes of different colors are not coincident. The resultant interference pattern contains colored overlapping bands and the interference pattern will not be steady. म्हणजे दोन सोर्सेस जे आहेत ते मोनोक्रोमॅटिक आहेत असं आपल्याला म्हणता येतं केव्हा तर त्या दोन सोर्सेसपासून इमिट होणारी जी लाईट आहे त्या लाईटची वेवलेंथ कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. आता जर हे सोर्सेस मोनोक्रोमॅटिक नसतील तर काय होईल तर आपल्याला कलर्ड इंटरफेरन्स पॅटर्न मिळेल ज्याच्यामध्ये जे बँड्स आहेत इंटरफेरन्स बँड्स ते एकमेकांवरती आपल्याला काय झालेले पाहायला मिळतील, ओव्हरलॅप झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि म्हणून दोन्ही सोर्सेस मोनोक्रोमॅटिक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन आहे द टू इंटरफेरिंग वेव्ज मस्ट हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड. म्हणजे ज्या दोन वेव्ज एकमेकींमध्ये इंटरफेअर होणार आहेत त्या दोन्ही वेव्जचं ॲम्प्लिट्यूड हे सेम असलं पाहिजे की जेणेकरून त्या दोन्ही सोर्सेसपासून इमिट होणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी ही सुद्धा कशी असेल, सेम असेल. आता जर हे सोर्सेस सेम ॲम्प्लिट्यूडचे असतील तर काय होतं बघा, ओनली इफ द ॲम्प्लिट्यूड्स आर इक्वल द इंटेन्सिटी ऑफ डार्क फ्रिंजेस दॅट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स इज झिरो अँड द कॉन्ट्रास्ट बिटवीन ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस विल बी मॅक्झिमम. म्हणजे ज्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स घडतो त्या ठिकाणच्या लाईटची इंटेन्सिटी ही पूर्णपणे झिरो व्हायची असेल तर त्या दोन्ही वेव्ज ज्या इमिट होत आहेत दोन सोर्सेसपासून त्यांचा ॲम्प्लिट्यूड कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे की जेणेकरून ते दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतील आणि त्या ठिकाणची रिझल्टंट इंटेन्सिटी लाईटची जी आहे ती किती होईल, झिरो. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी डार्क बँड क्रिएट झालेला बघायला मिळेल आणि त्याच्यामुळं ब्राईट आणि डार्क फ्रिंजमधला जो कॉन्ट्रास्ट आहे तो आपल्याला कसा असलेला पाहायला मिळेल, त्या ठिकाणी मॅक्झिमम असलेला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर ना फोर्थ कंडिशन आहे द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स मस्ट बी स्मॉल in comparison to the distance between the plane containing the slits and the observing screen. म्हणजे जे दोन सोर्सेस आहेत त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे कसं असलं पाहिजे, कमीत कमी असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे. कुणाच्या तुलनेमध्ये
तर स्लिट्स आणि स्क्रीन यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा हे कसं असलं पाहिजे, कमीत कमी असलं पाहिजे. To have well separated fringes and also to have large width of fringes to measure clearly, this condition should be satisfied as the fringe width is related with small d and capital D, as W is equal to lambda into capital D divided by small d. म्हणजे विड्थ ऑफ फ्रिंजेस जी आहे ती कशावरती डिपेंड आहे, तर इट डिपेंड्स ऑन द capital D and small d, and this width is directly proportional to capital D, that is the distance between slit and the screen. Therefore the capital D should be maximum and it is inversely proportional to small d, that is the distance between the two coherent sources. Okay, त्याच्यानंतर फिफ्थ कंडिशन आहे, द टू स्लिट्स शुड बी नॅरो. दोन्ही स्लिट्स ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजेत, नॅरो असल्या पाहिजेत. इफ द स्लिट्स आर ब्रॉड, जर त्या स्लिट्स ब्रॉड असतील म्हणजे आकारानं मोठ्या असतील तर काय होईल, द वेव्स कमिंग थ्रू द सेम स्लिट विल इंटरफेअर अलॉंग देमसेल्व्स कॉजिंग ब्लरिंग ऑफ द इंटरफेरन्स पॅटर्न. म्हणजे जर ते दोन्ही सोर्सेस हे आकारानं ब्रॉड असतील, मोठे असतील, तर त्यांच्यापासून निघणाऱ्या लाईट वेव्हजच एकमेकांमध्ये इंटरफेअर होतील आणि ब्लर्ड इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला काय झालेलं पाहायला मिळेल, ऑब्टेन झालेला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे दोन्ही सोर्सेस ऑफ लाईट जे आहेत ते कसे असले पाहिजेत, नॅरो असले पाहिजेत, म्हणजेच आकारानं अतिशय कसे असले पाहिजेत, लहान असले पाहिजेत. त्याच्यानंतर सिक्स्थ कंडिशन आहे, द टू वेव्ज शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. आता ही जी कंडिशन आहे ती जर तुम्ही पोलराइज्ड लाईट ही जर तुम्ही एक्सपेरिमेंटसाठी वापरत असाल तरच आवश्यक असते. वरच्या 5 कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर आपल्याला वेल डिफाइन्ड आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न या ठिकाणी काय होऊ शकतो, मिळू शकतो. ओके, यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहरंट सोर्सेस. त्याच्यामधली पहिली मेथड आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे, लॉईड मिरर. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम तुम्हाला दिसते आहे या डायग्रॅममध्ये तुम्ही काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. याच्यामध्ये लॉईड मिरर दाखवला आहे, त्याच्यानंतर ना पुढच्या बाजूला स्क्रीन ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये एक रिअल सोर्स घेतलेला आहे बघा, स्क्रीनवर लिहिलेलं आहे रिअल सोर्स. या रिअल सोर्सपासून निघणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्या काही लाईट वेव्ज, काही रेज जे आहेत ते डायरेक्टली स्क्रीनवरती इन्सिडंट होत आहेत आणि काही रेज जे आहेत ते लॉईड मिररवरती इन्सिडंट होऊन रिफ्लेक्ट होत आहेत आणि ते डायरेक्ट येणारे जे रेज आहेत रिअल सोर्सपासून त्याच्यामध्ये इंटरफेअर होत आहेत आणि आपल्याला स्क्रीनवरती एक इंटरफेरन्स पॅटर्न जो आहे तो काय झालेला पाहायला मिळतोय, क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. आता हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते पाठीमागे एका सोर्सपासून आल्यासारखे आपल्याला भासतात आणि तो जो सोर्स आहे त्या सोर्सला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज व्हर्च्युअल सोर्स. आता रिअल सोर्स आणि व्हर्च्युअल सोर्स हे दोन्ही सोर्सेस कोहरंट सोर्सेस म्हणून काम करतात आणि आपल्याला या ठिकाणी इंटरफेरन्स पॅटर्न जो आहे तो काय झालेला पाहायला मिळतो, क्रिएट झालेला पाहायला मिळतो. The light from a source is made to fall at a grazing angle on a plane mirror as shown in figure. Some of the light falls directly on the screen and some light falls after reflection. The reflected light appears to come from a virtual source and so we get two sources as they are derived from a single source and hence आर कोहरंट. ओके, म्हणजे हे दोन्ही सोर्सेस सिंगल सोर्सपासून क्रिएट झालेले असतात आणि त्याच्यामुळे दोन्ही सोर्सेस काय कोहरंट सोर्सेस म्हणून काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, यानंतर सेकंड मेथड आपल्याला पाहायची आहे, फ्रेशनल बायप्रिझम. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते बघा त्याच्यामध्ये बायप्रिझम जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. आता बायप्रिझम म्हणजे काय, तर बायप्रिझम हा दोन ॲक्यूट अँगल प्रिझम बेस टू बेस कनेक्ट करून तयार केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो की ज्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल जो आहे तो नियरली इक्वल टू 180 डिग्री एवढा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 178 डिग्री टू 179 डिग्रीच्या आसपास तो आपल्याला असलेला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे राहिलेले जे इतर दोन अँगल आहेत ते 30 मिनिटचे तर असतील किंवा 1 डिग्रीचे असलेले आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळतात. ओके, आता ज्यावेळेस एक्सपेरिमेंटमध्ये हा अरेंज केला जातो त्यावेळेस या बायप्रिझमची जी रिफ्रॅक्टिंग एज आहे ती बरोबर स्लिटच्या लेंथला पॅरलल ठेवलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि स्लिटमधून येणारी जी लाईट आहे ती बरोबर रिफ्रॅक्टिंग एजवरती आपल्याला इन्सिडंट झालेली पाहायला मिळते. आता बायप्रिझमचा जो अप्पर पोर्शन आहे तो एक व्हर्च्युअल सोर्स तयार करतो आणि बायप्रिझमचा जो लोअर पोर्शन आहे तो दुसरा व्हर्च्युअल सोर्स आपल्याला या ठिकाणी क्रिएट करत असलेला पाहायला मिळतो. ओके, आणि या दोन्हीपासून निघणाऱ्या लाईट वेव्स ह्या इंटरफेअर होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी इंटरफेरन्स पॅटर्न जो आहे तो काय झालेला पाहायला मिळतो, क्रिएट झालेला पाहायला मिळतो. अ बायप्रिझम is a prism with vertex angle of nearly 180 degree. It can be considered to be made up of two prisms with very small refracting angle ranging from 30 minutes to 1 degree joined at their bases. In experimental arrangement, the refracting edge of the biprism is kept parallel to the length of the slit. Monochromatic light is made to pass through a narrow slit. Yes, the two halves of the biprism form virtual images S1 and S2. They behave as coherent sources and the interference fringes are formed as shown in figure. आता ह्या प्रिझमच्या अप्पर पोर्शनपासून तयार होणारा जो सोर्स आहे जो आपण डायग्रॅममध्ये S1 दाखवला आहे आणि लोअर पोर्शनपासून तयार होणारा जो सोर्स आहे जो आपण S2 दाखवला आहे, हे दोन्ही सोर्सेस एस या सिंगल सोर्सपासून क्रिएट झालेले असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला हे दोन्ही सोर्सेस कोहरंट असलेले पाहायला मिळतात आणि यांच्यापासून निघणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्या इंटरफेअर होतात आणि आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न जो आहे तो काय झालेला पाहायला मिळतो, क्रिएट झालेला पाहायला मिळतो. ओके, तर या व्हिडिओमधला लास्ट पॉईंट आपण या ठिकाणी बघतोय, ऑप्टिकल पाथ. ओके, वी नो द इक्वेशन ऑफ द इलेक्ट्रिकल फील्ड ऑफ वेव्ह. एखाद्या वेव्हच्या इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन आपल्याला या पद्धतीनं मांडता येतं, कॅपिटल ई बार इज इक्वल टू जे कॅप इंटू कॅपिटल ई नॉट साइन ऑफ के एक्स मायनस ओमेगा टी. याला इक्वेशन नंबर देऊया आपण 1, वेअर के एक्स मायनस ओमेगा टी इज द फेज, वेअर के इज कॉल्ड ॲज वेव्ह वेक्टर अँड ओमेगा be the angular velocity किंवा angular frequency. Also k is equal to omega upon phi, where phi be the speed of the wave. If the light wave travels a distance delta x, its phase changes by, म्हणजे ज्यावेळेस लाईट वेव्ह ही डेल्टा एक्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्यावेळेस त्या लाईट वेव्हच्या फेजमध्ये झालेला जो बदल आहे तो आपण या ठिकाणी डेल्टा फायनं डिनोट करतोय आणि तो किती असतो, तर डेल्टा फाय इज इक्वल टू के इंटू डेल्टा एक्स. आता वर जी के ची किंमत आहे ती आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला डेल्टा फायचं इक्वेशन लिहिता येतं, डेल्टा फाय इज इक्वल टू ओमेगा इंटू डेल्टा एक्स डिवायडेड बाय फी. ओके, याच्यानंतर इफ द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन व्हॅक्यूम देन, म्हणजे जर ही वेव्ह व्हॅक्यूममध्ये जात असेल तर के ची किंमत जी आहे ती होते ओमेगा डिवायडेड बाय सी, वेअर सी इज द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम अँड दॅरफॉर इक्वेशन नंबर 2 जे आहे ते आपल्याला या पद्धतीनं मांडता येतं, डेल्टा फाय इज इक्वल टू ओमेगा इंटू डेल्टा एक्स डिवायडेड बाय सी. If the wave is traveling in medium of refractive index n, then म्हणजे जर वेव्ह ही एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या मीडियममध्ये जात असेल तर त्यावेळेस आपल्याला वेव्ह व्हेक्टर के डॅश जो आहे तो लिहिता येतो, के डॅश इज इक्वल टू ओमेगा डिवायडेड बाय फी, वेअर फी बी द स्पीड ऑफ द वेव्ह इन दॅट मीडियम. ओके, देअरफॉर के डॅश इज इक्वल टू ओमेगा. फीसाठी आपण काय लिहू शकतो बघा, एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन बरोबर सी डिवायडेड बाय फी हा फॉर्म्युला आहे, त्याच्यावरनं आपण
फीची किंमत काढली तर आपल्याला लिहिता येतं सी डिवायडेड बाय एन, आणि ती आपण वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला के डॅशची किंमत लिहिता येते. के डॅश इज इक्वल टू ओमेगा डिवायडेड बाय सी डिवायडेड बाय एन. ओके. Thus, if the wave travels a distance delta x in this medium, the phase difference generated will be. जर ही वेव आता या माध्यमामध्ये लाईट वेव जर या माध्यमामध्ये जर डेल्टा एक्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर त्यावेळेस क्रिएट होणारा फेज डिफरन्स जो आहे तो किती असतो, तर डेल्टा फाय डॅश इज इक्वल टू के इंटू डेल्टा एक्स. आता के ची किंमत आपण सबस्टिट्यूट केली तर किती होईल बघा, इट इज इक्वल टू ओमेगा डिवायडेड बाय फी इंटू डेल्टा एक्स. त्याच्यानंतर आपण फीची किंमत सबस्टिट्यूट केली या ठिकाणी तर काय लिहिता येईल आपल्याला, इट इज इक्वल टू ओमेगा इंटू डेल्टा एक्स डिवायडेड बाय सी डिवायडेड बाय एन, अँड विच इज इक्वल टू ओमेगा इंटू एन इंटू डेल्टा एक्स डिवायडेड बाय C, and which is equal to omega into delta x dash divided by C, where delta x dash is equal to n into delta x, and this equation, this delta x dash is called as optical path. आता ऑप्टिकल पाथ आपल्याला कसा डिफाइन करता येतो बघा, ऑप्टिकल पाथ थ्रू अ मीडियम is the effective path traveled by light in vacuum to generate the same phase difference. म्हणजे एखादी लाईट वेव एखाद्या माध्यमामध्ये जर ट्रॅव्हल होत असेल तर त्या माध्यमातला त्या लाईट वेवचा इफेक्टिव्ह पाथ म्हणजे काय असते, तर लाईट वेवनी व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल केलेला पाथ असतो. कशासाठी, तर त्या लाईट वेवनी त्या माध्यमात जेवढा फेज डिफरन्स क्रिएट केला आहे तेवढाच फेज डिफरन्स क्रिएट करण्यासाठी लाईट वेवनी व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल केलेला तो काय असतो, पाथ असतो. किंवा हीच डेफिनेशन आपल्याला आणखी एका पद्धतीनं सांगता येते, ऑप्टिकल पाथ इन अ मीडियम इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज द करस्पॉन्डिंग पाथ इन व्हॅक्यूम दॅट द लाईट ट्रॅव्हल्स इन द सेम टाईम ॲज इट टेक्स इन द गिवन मीडियम. ओके. तर ह्या दोन्ही डेफिनेशन आपल्याला ऑप्टिकल पाथच्या ज्या आहेत त्या काय करता येतात, सांगता येतात. आता आपल्याला याच्यानंतरनं पुढं आणखी एक इक्वेशन पाहायचं आहे बघा, ज्याच्यामध्ये जर आपण ह्या दोन्ही सोर्सेस पासून निघणाऱ्या लाईट वेव्हच्या एका पाथमध्ये जर आपण ट्रान्सपरंट मटेरियल इन्सर्ट केलं कुठलं तर त्याचा परिणाम काय होतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. वी नो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, टाइम बरोबर डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. देअरफॉर टी इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, डी मीडियम डिवायडेड बाय फी मीडियम. म्हणजे एखादं पर्टिक्युलर मीडियम घेतलं असेल तर त्या माध्यमामध्ये लाईटनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण डी मीडियमनं दाखवतोय आणि त्या माध्यमातली लाईटची व्हेलॉसिटी आपण फी मीडियमनं काय करतोय, डिनोट करतोय. आणि ती बरोबर किती असणार आहे, तर इट इज इक्वल टू डी व्हॅक्यूम डिवायडेड बाय फी व्हॅक्यूम. दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. आणि टाइम जो आहे तो दोन्हीसाठी सेम आहे, त्याच्यामुळे ही दोन्ही इक्वेशन आपण इक्वल लिहू शकतो. अँड देअरफॉर आपल्याला माहित आहे ऑप्टिकल पाथ म्हणजे काय आहे, तर डी व्हॅक्यूम आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला मग इक्वेशन मांडता येतं ऑप्टिकल पाथ विच इज इक्वल टू डी व्हॅक्यूम अँड विच इज इक्वल टू फी व्हॅक्यूम डिवायडेड बाय फी मीडियम मल्टिप्लाइड बाय डी मीडियम. आता फी व्हॅक्यूम डिवायडेड बाय फी मीडियम म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, म्हणजे त्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो जो आपण एन न डिनोट करतोय. म्हणून आपण काय लिहू शकतो, ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डी व्हॅक्यूम अँड इज इक्वल टू एन इंटू डी medium, that is distance traveled by light in vacuum is equal to refractive index multiplied by distance traveled in the given medium. A distance d traveled in a medium of refractive index n induces path difference and which is equal to n into d minus d. ओके. आता ह्याच्यामधनं d आपण कॉमन घेतला तर काय होईल, d in bracket n minus 1. आता पुढं बघा, इफ वी इंट्रोड्यूस अ ट्रान्सपरंट प्लेट ऑफ थिकनेस टी अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इन फ्रंट ऑफ वन स्लिट, देन द ऑप्टिकल पाथ डिफरन्स इन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ द प्लेट इज
स्मॉल टी इन ब्रॅकेट एन मायनस वन. याचा अर्थ काय होतो, जर तुम्ही एका सोर्सच्या पाथमध्ये टी एवढी थिकनेस असणारं आणि एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणारी एखादी ट्रान्सपरंट प्लेट जर तुम्ही त्या ठिकाणी ठेवत असाल, तर इन द प्रेझेन्स ऑफ द प्लेट अँड इन द ॲब्सेन्स ऑफ द प्लेट, त्या ठिकाणाहून त्या लाईट वेव्हनी ट्रॅव्हल केलेल्या पाथमधला डिफरन्स जो आहे तो किती असतो, तर थिकनेस ऑफ द प्लेट इन ब्रॅकेट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट प्लेट मायनस वन एवढा, म्हणजेच टी इन ब्रॅकेट एन मायनस वन, वेअर दिस टी इज कॉल्ड ॲज थिकनेस ऑफ द प्लेट अँड एन इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल ऑफ द प्लेट असते. दस द ऑप्टिकल पाथ लेन्स अँड देअरफॉर द phases of the rays reaching the midpoint from the two sources will not be same. आता जर आपण एका सोर्सच्या पाथमध्ये टी एवढी थिकनेस असणारं ट्रान्सपरंट मटेरियल ठेवत असू, तर दोन्ही सोर्सेसपासून निघणाऱ्या लाईट वेव्ज ज्या सेंटरला पोचत होत्या त्या इन फेजमध्ये असणार नाहीत, त्यांच्यामध्ये काहीतर डिफरन्स असलेला आपल्याला पाहायला मिळेल. दस द होल इंटरफेरन्स पॅटर्न विल शिफ्ट इन वन डायरेक्शन. आणि त्याच्यामुळं हा जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे तो आपल्याला मूळच्या पोझिशनपासून ठराविक डिस्टन्स काय झालेला पाहायला मिळतो, शिफ्ट झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके.